नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। आज आम्ही चोरडे मैदानात आहे, परंतु प्रसिद्ध बैलगाडी मालक एम नाना यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य वनश्री केसरी 2025 ओपन आणि आदत बैल 2 दिवस मैदान आहेत। त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत सागर मधने लेंगरेकर आहेत, प्रसिद्ध समालोचक किरण बिसरी सोडकर, पवन यादव येरळकर, प्रसिद्ध समालोचक विकास जगदाळे सर, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सुनील मोरे सरकार, त्याचबरोबर प्रताप तात्या जांजुर्णे आणि पेडगावचे झेंडापंच भाऊ आहेत। एकंदर जाणून घेऊ पेट नाक्याचं मैदान कसं नियोजन आहे। प्रथमतः सरांच्याकडे सर सांगतील। नमस्कार तर कसं नियोजन आहे काय सांगाल? येत्या 5 जून आणि 6 जूनला जे मैदान 27 मे आणि 28 मेला जाहीर झालं होतं, परंतु आपण बघितलं मधले जे 7-8 दिवस होते पाऊस का जरा जास्त झाला, त्यामुळं वातावरण पण नव्हतं आणि मैदानी पळण्यास योग्य नव्हतं। त्यामुळे नानांचा जरी वाढदिवस 27-28ला झाला असेल, जे पेंडिंग मैदान होतं ते येत्या 5 जूनला वनश्री केसरी हे दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आदरणीय मोहनराव मदने नाना संस्थापक अध्यक्ष ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त ओपनचं मैदान मौजे पेठ नाका तालुका वाळवा जिल्हा सांगली। प्रथम क्रमांक आहे रोख रुपये 1,51,000, द्वितीय 1,00,000, तृतीय 71,000, चतुर्थ 51,000, पंचम 31,000, सहावा 21,000 आणि सातवा 11,000। सदरचं मैदान आहे अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीनुसार। आणि नानांनी यावर्षी जाहीर अगोदरच केलंय की मैदानामध्ये त्यांचा राजा नावाचा बैल पाळणार नाही, त्यामुळं मागील वर्षी पण मी त्या मैदानाला होतो, नानांनी गमजामध्ये सगळी रक्कम बांधून दिली होती, योग्य बक्षीस कुणाला रुपये कमी दिलं नाही। असं सुंदर मैदान वनश्री केसरी दुसऱ्या पर्वातलं येत्या 5 जूनला मौजे पेठला संपन्न होणार आहे आणि 6 जूनला आदतचं मैदान संपन्न होणार आहे। सरकार काय सांगाल? गेल्या वर्षी मोठं मैदान भरलेलं, या वर्षी नियोजनात पण जरा पावसाअभावी पुढे ढकललं मैदान, या वर्षीचं नियोजन कसं असणार आहे आणि 2 मैदानात ओपन आणि आदत काय सांगाल? मी दरवर्षी या ठिकाणी पेठच्या मैदानाला उपस्थित असतो। गेल्या वर्षी माझी थोडीशी तब्येत या ठिकाणी वीक झाली होती, त्यामुळे ते मैदानाला मी काय पोहोचू शकलो नाही, परंतु मैदानाचा सुंदर असं आयोजन आणि नियोजन असतं। फक्त एकच प्रॉब्लेम येतो की पब्लिकचा, आणि त्या पब्लिकवरती यंदा या ठिकाणी उपाय काढलेला आहे। एकही पब्लिक तुम्हाला या ठिकाणी तासाच्या आत दिसणार नाही। सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे, कारण नाना म्हणले की या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रात त्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं आणि प्रामुख्याने ते या ठिकाणी बैलगाडी मालक आहे, त्यांना या ठिकाणी मैदानाचा अनुभव आहे। त्यामुळे फक्त थोडीशी पब्लिकची जी या ठिकाणी प्रॉब्लेम होता तो पब्लिकचा या ठिकाणी प्रॉब्लेम काढलेला आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी उपस्थित राहायचं आहे आणि या मैदानाची शोभा वाढवायची। सरकार नानांचं तुमचं बोलणं झालं काय? गाडी कमी जास्त आली, बक्षीस वगैरे सगळे रितसर दिले जाणार आहेत का? नाही, आता कसं होतं माहितीये का, बक्षीस जे हँडवेल वरती लिहिली जातात त्या ठिकाणी ती बक्षीस द्यायलाच लागते। त्याच्यामुळे असा कुठला, आणि गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की समालोचकांच्याकडे आधीच म्हणजे आदल्या दिवशीच बक्षीस सगळं टोटली जी रक्कम आहे ती रक्कम दिली, आणि नाना असं व्यक्तिमत्व आहे या महाराष्ट्रात, या ठिकाणी नानांचं नाव विचारलं तर या ठिकाणी काय कोणाला बोलायची गरज नाही, असं दिलदार व्यक्तिमत्व आहे। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदानाचं आयोजन नियोजन केलं आहे आणि सुंदर असं मैदान संपन्न होणार आहे। फक्त बैलगाडी मालकांनी उपस्थित आणि मैदानाची शोभा। आता काय सांगाल नानांच्या बद्दल आणि नानांचं आता मैदानाचं आयोजन नियोजन आहे, काय सांगाल? तुमची जुनी मैत्री आहे, जुनं ओळख आहे, काय सांगाल? नाना म्हटलं की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांनी जी संस्था या ठिकाणी त्यांनी ओपन केली ग्रुप पेठ, त्यांचा मला वाटतं समाज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि नानांना मानणारा समाज या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। खऱ्या अर्थानं ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये नानांनी पहिल्यापासून या क्षेत्रात आहेत आणि पेठचं नाव म्हणजे त्या ठिकाणी बाळ जाधव असतील, नाना असतील, ह्या दोघं मला वाटतं जुने बैलगाडी मालक आहेत आणि त्या दोन्ही बैलगाडी मालक या ठिकाणी पहिल्यापासून मैदानात नेहमी त्यांची बैलं पळालेली आहेत आणि एक पारदर्शक मैदान करण्याची त्यांची परंपरा आहे। त्या परंपरेनुसार ते यावर्षी सुद्धा मैदान आयोजित केलेलं आहे त्यांनी, त्याच पद्धतीनं मैदान होईल। नक्कीच। बुवा काय सांगाल? थोडक्यात बोला। नानांचं मैदान आहे, आता आवर्जून तुम्ही मुलाखतीत आलेला आहे, काय सांगाल? तुमचे जुने संबंध नानांच्यावर पहिल्यापासूनचे? मैदानाला सकाळ जरा लवकर जेवून सुरुवात जर झाली, कारण वातावरण असं आहे आणि आजच्या सारखा जर फायनल जर लवकर झाला तर बरोबर। नक्कीच। मित्रांनो आपल्यासोबत पवन शेठ आहेत, पवन यादव आपल्यासोबत आहेत। पवन काय सांगाल? नानांचं तुमचं आता घनिष्ठ संबंध म्हणजे रोजचे घरचे संबंध आहेत आणि आवर्जून सागरनं सांगितलं की नानांनी आता मुलाखत तिथंच गेला सांगितली, कारण तिथं जाता अवेलेबल होता येणार नाही, त्यामुळे काय सांगाल कसं होईल मैदान? मैदानी सुंदर होईल आणि उद्या जाऊन आम्ही तिथं ड्रोनच्या व्हिडिओ पण टाकतो, बाईट घेतो तिथं अजून जाऊन, म्हणजे प्रेक्षकांना समजेल फाटी काय लेवलचे। कालच फाट्या पाडलेले आहेत, फाटे 1 नंबर आहे, सर्व बैलगाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा।
किरण काय सांगशील नानांचं आता म्हणलं की आवर्जून पहिलं म्हणजे तुझ्या चांगली संमत आहे नाना आवर्जून तुला पहिलं सांगत असतात कुठली गोष्ट काय सांगशील मैदान संदर्भात नाही येत्या 27-28 तारखेला जे मैदान कॅन्सल झालं होतं पण ज्या दिवशी मैदान कॅन्सल झालं 26 तारखेला मला वाटतं फोन आलता जी मैदानाची बक्षीस रक्कम होती ती आदल्या दिवशी तयार होती परंतु जे मैदान कॅन्सल झालं परंतु नानांनी विचार केला की वाढदिवस जरी अगोदर झाला असेल परंतु बैलगाडी मालकांसाठी आणि चालकांसाठी जे मैदान आयोजित केलं ते होणार आता या ठिकाणी बऱ्यापैकी निसर्गाने उघडीप दिलेलं आहे येत्या मला वाटतं 5 तारखेला ओपनचं मैदान आहे 6 ला आदतचं मैदान आहे महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांनी मैदानात उपस्थित राहावी आणि मैदानाची शोभा वाढवावी ऑनलाईन नोंदणी चालू झाली का ऑनलाईन नोंदणी आजपासून मला वाटतं ते चालू आहे ज्या बैलगाडी मालकांनी अजूनही गाड्या नोंद केल्या नसेल अशा बैलगाडी मालकांनी गाड्या नोंद कराव्या सागर काय सांगशील जातो आता कसं होईल मैदान हे पारदर्शक होणार आहे त्यात काय नियम वाद वगैरे? नाही काय जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत घालून दिलेले त्याच नियमाने मैदान होईल आणि मैदान हे 100% पारदर्शक होईल त्याबद्दल नोंदणी संदर्भात काय सांगाल जातो आता बैलगाडी आज 1 तारखेपासून नोंदणी सुरू झालेली आहे ते 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत नोंदणी चालू होईल नक्कीच राहील बाजी ड्रायव्हर आले आपल्यासोबत काय सांगाल नानांचं मैदान आहे 5-6 तारखेला कसं नियोजन आहे आता माझ्याविषयी वरिष्ठ सर्व लोकांनी सांगितलंच कसं असेल किंवा कसं नसेल ते पण ह्याच्या माग काय मैदान झाले असतील नसतील काय खराब झाली त्या आपण कोणी बळी पडू नका आता होणारं मैदान हे एकदम क्लिअर आणि रास्त होईल ड्रायव्हरांसाठी तुम्ही सांगा की ड्रायव्हरांसाठी काय आहे का तुम्ही म्हणजे प्रत्येक मैदानात मांडत असता पण तुम्ही सांगा ना म्हणजे कुठली अडचण नाही काय होय सगळ्यात महत्वाचं त्या फाटीला कुठल्याही प्रकारची कसलीही अडचण नाही बरं एकदम बैलांना पळण्यासाठी योग्य आणखीन चांगल्या पद्धतीची फाटी आहे. धोकादायक काहीच नाही फाटी. काही नाही कसलीही अडचण काही नाही नक्कीच नंबर डेकर शहाजी कदम आहेत आपल्यासोबत काय सांगाल बैलगाडी मालकांना काय नाही नानाचा अड्डा 1 नंबर होतो तिथं आपल्या लाव आहे नंबर ते शहाजी भाऊ म्हणून बर बस नक्कीच तर बैलगाडी मालकांना विनंती आपण लवकरात लवकर या पेठ नाका मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून 5 तारखेला ओपनचं मैदान आणि 6 तारखेला आदत बैल मैदान वनश्री केसरी 2025 या मैदानाची नाव नोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करा आणि लवकरात लवकर ऑनलाईन लावून गाड्या नोंद करून सहकार्य करा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय बाळूमामांच्या नावाने सांग भले